बंदोबस्त काहीतरी करायला पाहिजे। कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी माहेगाव रस्त्यावर जाधव वस्तीजवळ मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब नारायण वाघडकर हे पत्नी आशाबाई भाऊसाहेब वाघडकर यांना शुगरचा त्रास होत असल्यामुळे ते दोघे पती पत्नी आपल्या दुचाकीवरून कोपरगावकडे हॉस्पिटलला जात असताना जाधव वस्तीजवळ रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने चालू दुचाकीवर भाऊसाहेब वाघडकर यांच्या पायाला धरले। मात्र त्यांनी गाडी न थांबवल्यामुळे बिबट्याने त्यांना सोडून मागे बसलेल्या आशाबाई यांच्या पाठीवर झडप मारण्याचा प्रयत्न केला। मात्र गाडी न थांबवल्यामुळे त्या पती पत्नीचा जीव वाचला असून त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आता तरी वन विभाग त्या बिबट्याचा बंदोबस्त करणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक वन विभागाला करत आहेत। आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये, मला साखर आहे, साखरेमुळे त्रास व्हायला लागला म्हणून वाघडकरकडे यायचं होतं मला। ते माहेगाव देशमुखच्या घरापाशी ना ते लगेच डायरेक्ट आलं, लगेच मोठ्या डरकाळ्या फोडल्या त्यांनी। आम्ही मोटरसायकली होतो, आमचे मिस्टर ना मी होते। कोपरगावला येत होतो, येता येता लगेच त्याने ते जसं मधून निघला का तसे डिरकळी फोडल्यानंतर लगेच डायरेक्ट पाय धरला, चालू गाडीवर पाय धरल्यानंतर ही चालूच गाडी ठेवा म्हणलं। मग मी म्हटलं चालू ठेवा, काय झालं, मी मागं फिरून पाहते तर बिबट्या, मागं पाहिल्यानंतर बिबट्या, मग खाली ते पाय धरून वाढला, ते चड्डी ओढली, हे केलं मालकाची आमच्यावाले, मग ते सोडित नाही तर मग लगेच मला धरलं त्यांनी। पाय सोडल्यानंतर चालू गाडीमध्ये ना हे सोडल्यानंतर आहे ना लगेच डायरेक्ट मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच म्हणलं गाडी। गाडी उभा काय करू नका, म्हणजे आम्ही दोघच होतो, कोणी सुद्धा नव्हतं।